तुम्ही विश्वनाथ दीन रंक मी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी काय उने तुम्हा पासी मी तो अल्पती संतोषी कृपा कराल ते थोडे पाया पडिलो बराडी कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी तुका मनी देवा प्रेम भातुके पाठवा कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी विठाला वंदे देवो मापतिं सुरगुरुं वंदे जगत्कारणं वंदे पन्नगभूषणं मृगधरं वंदे पशूनां पतिं वंदे सूर्यशशाङ्कवह्निनयनं वंदे मुकुन्दप्रियं वंदे भक्तजनाश्रयं च वरदं वंदे शिवं शङ्करं समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननिहित पाणिं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंधरं कन्यनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करो पांडुरंगा करो पांडुरंगा तुझे जलन संताकिया तुम्ही विश्वनाथ दिनरंक मी अनाथ आज भगवान सदाशिवाच्या मानोली येथील या पवित्र स्थळी त्यांच्या सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ
तुकोबारायांचा आहे. तुकोबारायांनी शिव महिमा गात असताना भगवान शंकराची प्रार्थना केलेली आहे. वास्तविक अभंगामध्ये विश्वनाथ शब्द आहे, परंतु तुकोबारायांनी कुठेही जास्त तीर्थयात्रा केल्या नाही, परंतु विश्वनाथाचं दर्शन तुकोबारायांनी सुद्धा घेतलेलं आहे. विठ्ठला कारण महाराज तुकोबाराय सांगतात, वाराणसी गाया पाहिली द्वारिका तुकोबाराय म्हणतात, वाराणसी गया पाहिली द्वारिका परिणय तुका पंढरीच्या. मी वाराणसी पाहिली म्हणतात. वाराणसीलाच विश्वनाथ आहे. कदाचित काशीला गेला असताना काशी विश्वनाथाची प्रार्थना जगद्गुरु तुकोबारायांनी केली असेल. कारण जगद्गुरु तुकोबारायाला शिव आणि विष्णू दोन्ही समान प्रिय होते, म्हणून त्यांनी कधी शिव आणि विष्णू मध्ये भेद पाहिला नाही. हरिहरा नाही भेद, हरिहरा नाही भेद, हरिहरा भेद नाही नका करू वादेकमेकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. हरी म्हणजे भगवान विष्णू, हर म्हणजे शिव. या दोघांमध्ये कसल्याही प्रकारचा भेदभाव नाही. एकमेकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. साखर आणि गोडी जसे वेगळे नसतात त्याप्रमाणे शिव आणि विष्णू वेगळा नाही. कालिदासाने आपल्या रघुवंश महाकाव्याच्या सुरुवातीला शिव कसा एकरूप आहे ते सांगतात. वागर्ताविव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगतः पितरो वंदे पार्वती परमेश्वरो. वाणी आणि अर्थ जसे वेगळे नसतात त्याचप्रमाणे शिव आणि पार्वती जसे वेगळे नसतात, जानकी आणि राम जसे वेगळे नसतात, त्याप्रमाणे काय जीव आणि परमात्मा कधीही वेगळे होऊ शकत नाही. विष्णू आणि शिव वेगळे होऊ शकत नाही. तुळशीदासांनी आपल्या रामायणात उल्लेख केला,
गिरा अर्थ जलबीची सम होयत भिन्न न भिन्न वंद हो सीताराम पदा होयत भिन्न न भिन्न होयत भिन्न न भिन्न गिरा अर्थ जलबीची सम होयत भिन्न न भिन्न वंद हो सीताराम पदा होयत भिन्न न भिन्न सियावर राम जय जय राम हे प्रभु राम जय जय सियावर राम मेरे प्रभु राम जय जय राम मेरे प्रभु राम जय मेरे प्रभु राम जय जय राम गिरा अर्थ जलवीची समा होयत भिन्न न भिन्न वाणी आणि अर्थ जसा वेगळा नसतो पाणी आणि तरंग जसा वेगळा नसतो तसे सीताराम वेगळे नाहीत शिव पार्वती वेगळे नाही उजवे वाम भाग तुका म्हणे एकची अंग एकमेकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई अरे एकाच अंगाला आपण उजवं म्हणतो त्याच अंगाला एका बाजूला आपण डावं म्हणतो शरीर एकच आहे तसा भगवान एकच आहे एकाच भगवंताचे दोन रूप विष्णू आणि शिव विठ्ठला आणि म्हणून तुकोबारायांनी कधी कशामध्ये भेद पाहिला नाही विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोनी संतांच्या हृदयामध्ये भेद नसतो आणि ज्याच्या हृदयात भेद असतो तो संत नसतो लक्षात ठेवा संत कोणाच्याही प्रति भेदभावाचं आचरण करत नाही ज्याला साधुत्व प्राप्त झालेलं आहे त्याची गोष्ट सांगतो बाकी चिल्लर लोकांची नाही चिल्लर जरी साधू झाले तर त्यांचा भेद जात नसतो धर्म भेद आहे जाती भेद आहे पंथ भेद आहे नाना प्रकारचे भेद आहे कोणी म्हणतो मी विद्वान आहे हा समोरचा याला काहीच येत नाही कोणी लहान मोठ्याचा भेद करतो कोणी विद्वान आहे कोणी अज्ञानी आहे त्याचा भेद करतो साधू मात्र सर्वांना समान समजतात ते कोणाच्याही प्रति भेदभाव करत नाही त्यांचं एकच आहे की जगात जे जन्माला आले त्यांचं कल्याण झालं पाहिजे आणि भेद धरून जर तुम्ही परमार्थ केला तर तुमचा परमार्थ कधी तुमच्यासाठीही सफल होत नाही इतरांच्यासाठी तर सोडूनच द्या म्हणून तुकाराम महाराज म्हणतात बाबांनो भेद धरून चालू नका परमार्थ करायचा म्हणजे भेद सोडून परमार्थ करत असतात आणि ज्याच्या जीवनामध्ये भेद राहिला त्याच्या जीवनामध्ये कधी साधुत्व प्राप्त होत नसतं विठ्ठला म्हणून भेद सोडणं महत्वाचं आहे कोणी महंत झाला कोणी मंडलेश्वर झाला कोणी काय झाला कोणी काय काय झाला पण भेद जर गेला नाही तर काही अर्थ नाही म्हणून परमार्थ साधायचा असेल तर भेद त्यागा आणि भेद त्याच वेळी जातो ज्याला शुद्ध आत्मज्ञान होत असते त्याच्या जीवनातला भेद जातो पुष्कळ पोथी पुराण सांगता येतं म्हणजे त्याच्यातला भेद गेला असं काही नाही अरे चोखोबाने कोणते ग्रंथ वाचले होते पण भेदभाव नव्हता कोणताही ग्रंथ वाचला नाही उलट ग्रंथ वाचणारे ग्रंथ शिकवणारे चावट होऊन जातात ते स्वतःला समजतात मी खूप विद्वान आहे मी अमकाय मी तमकाय मी बाकीच्या पेक्षा विशेष आहे सर्वात विशेषत्व आहे साधुत्वामध्ये सर्वात मोठं विशेषत्व आहे काय विद्वान होणं सोपं आहे एक नाही मठ मंदिर बांधणं मठ मंदिर स्थापन करणं हेही सोपं आहे पण साधू बनणं सर्वात अवघड आहे विठ्ठला अरे साधारण कीर्तन यायला लागलं तर लोक पाया पडत नाही दुसऱ्या मोठ्या संताच्याही पाया पडत नाही त्यांना वाटतं मीच मोठा झालो
मोठेपणाचा आव आणल्यानंतर लहानपण येत असतं आणि लहानपण आल्यानंतर त्याचं जीवन झिरो होतं, काही त्याच्या जीवनाला अर्थ नसतो राहत. म्हणून साधू संत महात्मे किती जरी मोठे झाले तर आपलं मोठंपण विरवत नाही. ते प्रत्येकाच्या विषयात सामान्य रूपानं वर्तन करत असतात. हे साधूचं लक्षण आहे. आणि असं होणं बाबा हो सर्वात अवघड आहे की काय. आमच्यासारखं कीर्तन करणं सोपं आहे, कोणी येतं थोडंसं वाचतं पाठ करतं लगेच सांगायला लागतं. परंतु साधू होऊन सांगणं वेगळी गोष्ट आहे. भागवताच्या सुरुवातीला एक विषय आला, मी तुम्हाला सांगतो. विठ्ठला भागवतामध्ये असा विषय आहे. एकदा नारदजी भ्रमिष्ट होऊन फिरू लागले. त्यांना कुठंच समाधान होत नव्हतं. माणसं समाधानासाठी मंदिरात जातात, तीर्थाला जातात, आमच्या सारख्या साधूकडे येतात की महाराज समाधान नाही. अरे समाधान तुझ्या छातीत आहे, तुझ्या हृदयात आहे. आणि समाधानासाठी कुठं इकडे तिकडे फिरायचं काम नाही. समाधान तुझ्यामध्येच आहे, परंतु स्वतःला तू अशांत असमाधानी बनून ठेवलेला आहे. आता कोणत्याही मठ मंदिरात गेला आणि किती मोठ्या साधूकडे गेला, तुला समाधान मिळणं शक्य नाही. तुझं समाधान तुला तुझ्या स्वतःमध्ये शोधायचं आहे. लोकांना वाटतं बा किती तीर्थाला गेलं तर थोडी शांती मिळेल. अरे कशाची शांती. तीर्थाला गेल्यानंतर माणसं जेवढे अशांत होतात तेवढे कुठंच होत नाही. माणूस फिरायला निघाला म्हणजे तो अशांत झाला. आणि तुकोबारायांनी काय सांगितलं आपल्याला ते आपण ध्यानात ठेवलं का नाही. ठाईच बैसोनी कराय गतीचा आवडी अनंता आळवा आवडी अनंता ठाईत बैसोनी कराय चित्त आवडी अनंत आळवावा. अरे जिथे आहात तिथेच राहा आणि तिथे भगवंताला स्मरण करा, भगवंताची आठवण करा, भगवंताचं भजन करा. बाहेर जगामध्ये कुठेही शांती नाही. उलट जग पाहिल्यानंतर तेवढं माणूस अशांत होत जातो. आपल्यापेक्षा का काही भारी पाहिले एखाद्या ठिकाणी की अशांती होते. अरे बापरे यानं तर आपल्यापेक्षा मोठं तयार केलं, आपण त्याच्याही पेक्षा मोठं तयार करायला पाहिजे, अशी स्पर्धा निर्माण. म्हणजे अशांतीला जन्म देणारे तुम्हीच आहात आणि शांतीला सुद्धा जन्म देणारे तुम्ही आहात. काय झालं काय की अशांतीला शांती समजून चालणारे पुष्कळ लोक आहेत अशांत, पण लोकांना दाखवतात मी खूप शांत आहे आणि दुसऱ्याला शांतीचा उपदेश करतात. कोण अशांत असतात. जे अशांत आहे ते दुसऱ्याला शांतीचा उपदेश करतात. अरे बाबा तू स्वतः शांत झाला नाही तर दुसऱ्याला काय शांत करणार आहे. म्हणून शांतीचा संदेश असेल, शांतीचा उपदेश असेल, हा अगोदर स्वतःला करा, स्वतः शांत व्हा आणि नंतर जगाला शांती देण्याचा प्रयास करा. विठ्ठला विठ्ठला आणि दुसऱ्याला सांगणं सोपं आहे. काय शांती परते नाही सुख येर आवघेती दुःख, येर आवघेती दुःख
सुख एराव घेती दुःख मनवनी शांती धरा उतराल पैल तिरा. शांती सारखं समाधान नाही, शांती सारखं सुख नाही, परंतु शांतीचा मार्ग जर आपण धरला तर आपल्याला शांती मिळेल. आपल्याला वाटतं की आपण शांतीचा मार्ग धरलेला आहे, पण असतो तो मार्ग अशांतीचा. जोपर्यंत तुमच्या जीवनाला उपदेशातून जागृती मिळणार नाही, तुम्ही जोपर्यंत स्वसुखोच्या ठिकाणी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जागे होणार नाही, तोपर्यंत शांतीची चिंता करू नका. शांती प्राप्त होणं अशक्य आहे. आणि म्हणून परमार्थ शांती देत असतो. आणि शांती कुठे असेल तर भगवंताच्या भक्तीमध्ये. विठ्ठला भगवान म्हणतात गीतेमध्ये, अशांत कुत सुखम. अशांत व्यक्तीला कुठेही गेला तरी त्याला सुख मिळू शकत नाही. मग सुख जर कोठे असेल, सुख सदाशिव शंकराच्या चरणाजवळ आहे. कारण शांतीचा महान दाता जर कोण असेल तर भगवान शिव आहे. मग शांती कुठे मिळते माहितीये का? जेथे शिव राहतात तिथे शांती मिळत असते. मी हे नाही म्हणत जिथे शिवाचं मंदिर आहे तिथे शांती मिळते. जेथे शिव राहतात तिथे शांती मिळते. अरे मंदिरातले जेवढे अशांत आहेत तेवढे कुठलेच अशांत नाहीत, लक्षात ठेवा. विठ्ठला विठ्ठल मंदिरात राहणाऱ्याला देवाचा जास्त परिचय होतो, देवाचं जास्त सानिध्य होतं. हळूहळू भक्ती त्याच्या चित्तातून निघून जायला लागत असते. शांतीचा मार्ग जर चित्तातून पसार होऊन गेला तर शांती मंदिरात नाही, शांती मठात नाही. शांतीचं वास्तव्य तुमच्या अंतःकरणामध्ये आहे. फक्त बोधाचा स्पर्श त्या अंतःकरणाला झाल्यानंतर तुम्हाला शांतीची अनुभूती होत असते. मग शांतीची अनुभूती करण्यासाठी शिवाची आराधना करा. आणि शिव कुठे राहतात? मंदिरात राहतात का कुठे राहतात? शिवाला मंदिर आवडत नाही, शिवाला स्मशान आवडते. काय आवडते? आणि तुम्हालाही ज्या दिवशी स्मशान आवडू लागेल त्या दिवशी हळूहळू तुम्हाला शांती मिळायला लागेल. स्मशान आवडलं पाहिजे की नाही? मेल्यानंतर जाता स्मशानामध्ये, जिवंतपणीचा अभ्यास करा, कधी मध्ये जाऊन येत जा. विठ्ठला विठ्ठला समुद्र मंथनातून विष निघालं. देवदानव घ्यायला तयार नाही, शंकराकडे आणलं. शंकरानं विष घेतलं. शंकर भगवान म्हणाले, तुमचं युद्ध बंद होत असेल, तुमचं कल्याण होत असेल तर आपण विष घ्यायला काही हरकत नाही. म्हणून त्याने विष घेतला. अंगात दहा झाला. मग चिता भस्म लावला अंगाला. चिता भस्म कुठे मिळतं? मशानात. मशानातलं चितेचं भस्म लावलं. माणूस जळल्यानंतर जी राख पडते ती लावली शंकराने अंगाला. बर्फ थंड असता. आता उन्हाळा लागला की तुम्ही थंड पिता, बर्फाचे रस पिता. बर्फ स्पर्शानं थंड आहे पण त्याची तासीर गरम आहे, लक्षात ठेवा. बर्फ जास्त पिल्यानं उष्णता वाढते, थंडी होत नाही, लक्षात घ्या. आणि राख अंगाला लावल्यानंतर शरीरात थंडावा निर्माण होतो, उष्णता कमी होत असते. म्हणून राख लावली पाहिजे अंगाला. कोणती राख? तुमच्या शरीराची झालेली राख, ती जर तुम्ही अंगाला लावली तर तुमचं अंग शांत पडेल. चिता चिता भस्माले पो शिगपिनीर करोटी परिकरहा अमंगल्यम शीलं तव भवतु नामैव मखिलं तथापि स्मरतॄणां वरद परमं मंगलमसि. काय परद वरमं परमं मंगलमसि. चितेचं भस्म शिवाने लावलं, शरीरात दहा झाला विषामुळे. दुसरी गोष्ट, अंगावरती थंडे सर्प धारण केले तरी दाह शांत होईना.
नंतर भगवाने शिवाने गंगा धारण केली, थंडीगार पाण्याची गंगा, तरी त्यांच्या अंगातला दाह जात नव्हता, सारखा दाहावं लागला. मग शिवाला कोणीतरी सांगितलं, महाराज मशानात जा, तिथं शांती मिळेल शरीराला. मशानात गेले शिव आणि तेथे रामनामाचं उच्चारण केल्यानंतर काय तेथे शिवाच्या अंगातला दाह गेला. विठ्ठला आणि म्हणून शिवाचं नाव असेल या रामाचं नाव असेल, मशानात जाऊन घ्या. शिवनाम शीतळा मुखे, शिवनाम शीतळा मुखे, सेविका परिया रे, सेविका परिया रे. दड 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 दुड 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 दड दड नाम शीतळ मुखी, शिवपाका पडिया रे. हे दड 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 दुड 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 पळ सुटला कळकाळा बापुडिया रे. हो काय काळाला सुद्धा घाबरून टाकणारं नाम आहे. शंकराच्या अंगातला दाह शांत झाला नाही. स्मशानात जाऊन ज्यावेळी त्याने राम नाम गायला सुरुवात केली त्यावेळी शंकराचं अंग शांत पडलं. म्हणून संसाराने संतप्त झालेल्या जीवनाला शांत करणारं प्रभूचं नाम आहे. हरिनाम घेतलं पाहिजे. विठ्ठला संसारातून मुक्ती प्राप्त करण्यासाठी स्वतः जगद्गुरु तुकोबाराय विश्वनाथाची प्रार्थना करतात. अभंगाच्या विश्वनाथ दीन रंक मी अनाथ. तुकोबारांनी विश्वनाथाच्या समोर जवळ जाऊन दोन्ही हात जोडून एक प्रार्थना केली. तेव्हा तुम्ही विश्वनाथ आहात. विश्वनाथ म्हणजे विश्वाचा स्वामी, ईश्वाचा ईश्वर, जगाचा मालक म्हणजे विश्वनाथ. तुम्ही विश्वनाथ आहेत आणि मी कोण आहे? मी दीन आहे, रंक आहे, अनाथ आहे. कोणीही आपल्या स्वतःला लहान स्वीकारायला तयार नाही. प्रत्येकाला वाटतं की मी मोठा आहे, मी मोठा आहे, मी महान आहे. अशा प्रकारचा प्रत्येकाला स्वाभाविक अहंकार आहे. परंतु तुकोबाराय अतिशय लहान होतात.
ते म्हणतात तुम्ही विश्वनाथ आहात, जगाचे स्वामी तुम्ही आहात, आणि मी कसा आहे, दीन आहे. विठ्ठला दीन शब्दाचा अर्थ आहे विनम्र. काय, मी बाहेर घेऊन जा, बाहेर घेऊन जा, बाहेर. विठ्ठला तुम्ही विश्वनाथ दीन. मी दीन म्हणजे नम्र आहे, आणि परमार्थ मार्गामध्ये जो जेवढा नम्र होईल देव त्याच्या तेवढा जवळ. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. जो विनम्र झाला त्याने देवाला आपलं केलं, आणि जो ताठर गर्विष्ठ राहिला तो कधी देवाला आपलं करू शकत नाही. लक्षात घ्या. गीता सांगते विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी सुनीचैव स्वपाकेच पंडिता समदर्शिना. दीन कोण आहे, जो प्रत्येकामध्ये ईश्वर पाहतो त्याला दीन म्हणतात. काय, विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी सुनीचैव स्वपाकेच पंडिता समदर्शिना. तो पंडित आहे, तो विद्वान आहे, जो प्रत्येक वस्तूमध्ये देव पाहतो, जो समदर्शी आहे. समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषोस्ति न प्रियः. साधू कोणाचा द्वेष करत नाही आणि कोणाचा लाडही करत नाही. तो स्वतःला इतरांच्या पासून वेगळा समजून तो आपल्या स्वरूपामध्ये मस्त राहत असतो. कबीरा खड़ा बाजार में सबकी मांगे खई, ना काहू से दोस्ती ना काहू से. कबीरा खड़ा बाजार में सबकी मांगे खई, ना काहू से दोस्ती ना काहू से. ना काहू से दोस्ती ना काहू से. कबीरा खड़ा बाजार में सबकी मांगे खैर, ना काहू से दोस्ती ना काहू से वैर. साधूने कोणाशी दोस्ती करायला नको आणि कोणाशी वैर सुद्धा ठेवायला, कोणाचा द्वेष करायला. दोस्ती करायची नाही अजिबात. शत्रू केला तर चालेल आपला एखादा, पण कोणाची मैत्री साधू न करू नये की आमका माझा मित्र आहे आमका माझा आहे. साधून कोणाशी मैत्री न करता त्या परमेश्वराशी मैत्री केली पाहिजे. काय, समशत्रूच मित्रेच तथा मानापमानयो. ज्याला मित्र आणि शत्रू सम झालेला आहे त्याला म्हणतात साधू. लक्षात घ्या. विठ्ठला विठ्ठला. जेथे राया रंका एक परी. माऊली म्हणतात ज्याच्या समोर राजा आणि रंक सारखा आहे तो महात्मा आहे. राजा समान रंकही समान. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. काय, गिरनार पर्वताच्या पायथ्याशी जुनागड आहे. जुनागड शहर आहे, आणि त्या आम्ही प्रवास करत असताना सहज तिथे गेलो. 7 वर्ष मी या देशात पायी फिरलो. उभा आडवा तिरपा चौकडून देश धुंडाळून पाहिला. 7 वर्ष म्हणजे खूप झाले. विठ्ठला जुनागडचा राजा होता. जुनागड एक राज्य होतं त्यावेळी. त्याचा एक राजा होता. राजा भगवान रामचंद्र प्रभू प्रमाणे आपल्या प्रजेवरती दया करणारा, कृपा करणारा राजा होता. प्रजेला पुत्राप्रमाणे सांभाळणारा राजा होता.
एक दिवस रात्रीची वेळ होती. राजानं सांगितलं माझा घोडा तयार ठेवा, प्रजेचे काय हाल आहे ते मला पाहायचे आहे. प्रजेचे काय हाल आहे ते मला पाहायचे आहे. आजही प्रजेचे हाल आहे, पण आज आपल्या राष्ट्राला राजा नाही. मंत्री आहेत परंतु राजा नाही. राष्ट्रपती आहे पण तोही राजा नाही. पूर्वीच्या काळामध्ये राजे होते, घोड्यावर बसला राजा आणि गावामध्ये गस्त घालायला लागला, फिरायला लागला. कोणाचं सुख दुःख, कसे लोक सुखी दुःखी आहेत प्रजेला, नंतर जे पाहून त्याचं दुःख दूर करण्याचा प्रयास करू. एका ठिकाणी एक महात्मा नागवा झोपलेला होता वट्यावर. थंडीचे दिवस होते, नागवा झोपलेला होता. अरे मी ज्यावेळी फिरायचो माझा अनुभव सांगतो. छोटीशी गुडघ्या एवढी छाती नेसलेली असायची, अंगावर काही कपडा नाही, अंगात कपडा नाही, एक कमंडल हातामध्ये, एक माळ हातामध्ये आणि आपली छोटीशी पिशवी, त्याच्यामध्ये पूजा पाठ ठेवलेला. एवढीच आपली संपत्ती होती. फिरायचो, ऊन लागत नव्हतं, वारा लागत नव्हता, किती पावसात भिजलं तर काही सर्दी पडशी काहीच होत. रात्र मी एखाद्या रात्री झाडावर बसून झोपायचो, झाडावर चढायचो. पाऊस चालू असला खाली चिखल, झोपता कुठं, झाडावर चांगली जागा पाहायची, असा बेळा पाहायचा, त्या दोन्हीकडून दोन पाय दिले आणि मस्तक लावलं खोडाला की झोपायचं. वरून पाऊस चालू. अभ्यास असतो, अभ्यास केल्यानंतर काही कठीण नसतं. काय अशक्य ते शक्य करिता सायास, कारण अभ्यास तुका बने. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास. अभ्यासानं काही होऊ शकतं, अभ्यासात खूप ताकद असते, लक्षात ठेवा. तुम्ही तर अंग गरम झालं ना झालं की गोळीकडे पळता, डॉक्टरकडे हो द्या ना थोडं अंग गरम, कुठं मरायला लागले, पण विश्वासच नाही. तुमचा जर स्वतःवर विश्वास नाही तर दुसऱ्यावर तुम्ही काय भरोसा करणार आहे. तुम्ही स्वतःचा विश्वास गमावलेले लोक आहात, दुसऱ्यावर भरोसा करणं कठीण आहे. काय झालं, ते महात्मा झोपलेले होते. राजा घोड्यावरून चालला होता, पाहू लागला कोण सुखी कोण दुःखी. अरे रे रे, कोणीतरी माणूस अंगावर नाही, नागवाच पडलेला आहे. राजा दयाळू होता, अंगावरचा शालू काढला, भारी शालू काढला आणि उघड्या महात्म्याच्या अंगावर झाकला. ज्यावेळी महात्म्याला काहीतरी आपल्या अंगावर कोणीतरी टाकत आहे अशी जाग आली, महात्माला बेटा ऐसे ही करते रो, काय तू जे करत आहे असंच कर. राजाने अंगावर शालू टाकला, राजा निघून गेला. पण राजाला अर्थ नाही समजला की महात्म्याने असं काय म्हटलं की ऐसे ही करते रो, असंच करत राहा. राजा गेला निघून. थोड्या वेळानंतर चोर आले, चोरी करणारे. त्यांनी पाहिलं, अरे बाप, कोणीतरी झोपलेलं, किती भारी शालू आहे, हा शालू विकला तर हजारो रुपये येतील, आपल्याला चोरी करायचं कामच राहणार नाही. वडा शालू याच्या अंगावर हे गाढ झोपलेला आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, साधू कधी झोपत नसतो आणि जो झोपत असतो तो साधू नसतो. काय म्हणून म्हटलेलं आहे, विठ्ठला यशाम जागृती संयमी सा निशा पश्यतो मुने. जेथे समाज झोपलेला असतो तेथे साधू जागा असतो, आणि जेथे साधू जागा असतो तिथे समाज हा संसार झोपलेला असतो. ज्या आत्मस्वरूपामध्ये साधू जागा असतो तेथे संसारी अज्ञानी झोपलेले असतात, आणि जेथे संसारी संसारात जागे असतात त्या संसाराच्या प्रती ज्ञानी पुरुष झोपलेला असतो. त्याला संसार दिसत नाही. तुम्हाला देव दिसत नाही, त्याला संसार दिसत नाही, एवढाच फरक आहे. फरक काही लहान नाही बरं, नाही एवढंच म्हटलं तुम्ही काही जास्त नाही. विठ्ठला चोर आले आणि चोरांनी महात्मा पाहिला. महात्म्याच्या अंगावर शालू आहे आणि ते लोक म्हणाले, महात्म्याला काय करायचं इतका भारू शालू, तुम्ही का ठेके घेतलेले आहेत का भारी वस्तू वापरायची, महात्म्याला काय करायचं आहे भारी शालू. एकदा मी दिल्लीहून अहमदाबादला चाललो.
अहमदाबाद. मला द्वारिकेला जायचं होतं आणि मी दिल्लीहून बसलो. माझं रिझर्वेशन होतं. रिझर्वेशन मी केलं. मी माझ्या सीटवर बसलो. सीटवर सेकंड क्लासचं तिकीट होतं माझं. मी माझ्या सीटवर बसलो. पूर्ण सीट माझ्या ताब्यात होतं. आले बा प्रवासी डब्यामध्ये आणि त्यांना रिझर्वेशन मिळालं नव्हतं. आणि ज्याला रिझर्वेशन मिळालं नाही ते जबरदस्ती त्या रिझर्वेशनच्या डब्यात घुसतात आणि बसतात. तर तुम्हाला चांगला अनुभव आहे मागच्या वर्षी वृंदावनचा आहे. ज्याचे तिकीट नाही ते काय करतं, तिकीटवाल्याच्या सीटवर येऊन बसतं. आणि काही म्हणायला गेलो की तुझ्या बापाचं एक म्हणतो. अरे बापाचा नाही पण पैसे देऊन आम्ही केलं ते सीट केलेलं आहे. पुन्हा आपल्यालाच म्हणतात ते तुझ्या बापाचं सीट आहे का, तुझ्या बापाची रेल्वे लोक आहे शेवटी. आणि मग काय झालं, मी रिझर्वेशन केलं. 3-4 स्टेशन दिल्ली सोडल्यानंतर रेल चालली पुढे गाडी. आणि 2-4 स्टेशन गेल्यानंतर लोक घुसले गाडीत आणि माझ्याजवळ आणि उभे राहिले. अरे महात्मा आम्हाला जागा द्या, उठा तुम्ही बाजूला बसा, आम्हाला बसायचं. अरे म्हटलं आमचं रिझर्वेशन आहे अहमदाबाद पर्यंत. एकदम डायरेक्टच म्हणाला, साधू लोकांना काय करायचं रिझर्वेशन, कुठेही बसायचं. साधू लोकांना काय करायचं. आता माझ्या जो खाली सीट होतो माझ्या वरती शेवटच्या वरच्या सीटवर एक नागा बाबा होते, साधू होते. ते विदाऊट होता, त्याजवळ तिकीट नव्हतं काहीच नव्हतं. आणि ते माझ्याशी झगडा करू लागले, उद्योग करू लागले. महात्म्याला काय करायचं, साधूला काय करायचे, इतके चांगले स्टोन, कुठेही बसायला पाहिजे, खाली बसायला पाहिजे. ते मला काही नाही वाटलं. मी त्याला सांगितलं माझ्या भाषेमध्ये, माझं सीट मी काही सोडणार नाही. पण वरच्या माझ्या साधूला मात्र रावल्या गेलं नाही. त्याच्या पायात खडा होत्या, जच वरून उडी मारली त्या लोकांच्या पुढं आणि एकदम शिवी दिली. आता ती शिवी मी कीर्तनात नाही देऊ शकत. अशी शिवी दिली. 2 पोलीस होते डब्बा राखायला, ते तर पळून गेले, पण पोलीसही पळून गेले. आमचं जे होतं कंपार्टमेंट होतं 6 सीटाचं. अहमदाबाद आलं तरी तिथं कोणीच नाही आलं. तिकडं का कोणी यायला लागलं तर तिकडचे लोक अगोदर सांगायचे, आगे मत जाओ, खतरा आहे उधर. पोलीस पकडले, त्याने झालं एकेकाला उचलून फेकून देईल. माझं मागं पुढं कोणीच नाही. त्या बाबाने सांगितलं एका उचलून फेकून देईल याच्या रेल्वेच्या खाली. हरामखोरा हो. त्या बाबाचं तिकीट आहे, त्यांनीच तिकीट काढणं त्याच्यावर कब्जा करायला आले. ते तर गेले, कुठं गेले ते तर पुन्हा सापडलेच नाही. पण पोलिसही पळून गेले. तर आमच्या याच्यात कोणी आलंच नाही. टीटी नाही, कोणीच नाही. दोघं मस्त 2 सीटवर झोपलो अहमदाबाद पर्यंत. काहीच टेन्शन नाही. महात्मा फकड असतो, त्याला कोणाला घाबरायला नको. विठाला चोर आले आणि त्या साधूच्या अंगावर तर शालू ओढायला लागले. चोरून असे चुपचाप. साधून असं वरती मान करून पाहिलं. त्याला म्हटलं, बेटा तुम लोग भी ऐसे ही करते रहो. महात्म्यानं राजानं झाकलं. त्याला काय सांगितलं की ऐसे ही करते रहो. चोर ओढून न्याय लागले तर बेटा ऐसे ही करते रहो. अरे चोरानं शालू नेला, परंतु चोराला वाटलं की आपण चोरी करत असताना सुद्धा महात्म्यानं त्याचा सांभाळण्याचा प्रयत्न केला. उलट म्हटलं ऐसे ही करते रहो. याचा काय अर्थ आहे. चोरालाही अर्थाची जिज्ञासा लागली आणि राजाला सुद्धा तो अर्थ जाणून घेण्याची इच्छा झाली. त्याने प्रधानाला विचारलं याचा काय अर्थ होत असेल. प्रधान म्हणाले की मी साधूच्या प्रश्नापुढे माझंही डोकं चालत नाही, मी काही सांगू शकत नाही. शेवटी राजा गेला आणि महात्माजीला विचारलं, महात्मा मैंने आपके शरीर पर शालू ढक दिया तो आपने कहा कि बेटा ऐसे करते रहो, इसका क्या अर्थ है. बोले कोई नंगा पड़ा है, किसी के ऊपर कपड़ा नहीं, तो बेटा ऐसे नंगे धड़ंगे को कपड़ा बांटते रहो, कपड़ा देते रहो, उसका शरीर ढकते रहो. ये परोपकार है, पुण्य का काम है. दीन दुबळे गरिबांना कपडे वस्त्र देणं हे पुण्याचं काम आहे. असंच पुण्याचं काम मला जसं अंगावर ढाकलं माझ्या, तसं कोणाच्याही ढाकत जा. आता राजा गेला, चोर आले अर्थ विचारायला. चोरानी विचारलं, बाबाजी हम आपके ऊपर का भारी शालू खींच रहे थे तो आपने कुछ बोला नहीं, उलट कहा कि बेटा ऐसे करते रहो. तर महात्माजीने सांगितलं मी साधू आहे, हा शालू राजाने माझ्या अंगावर टाकला, ही माझी उपाधी बनली असती. हिला सांभाळा, हिला व्यवस्थित ठेवा,
हिला कुठे ठेवायचं मला न घर न दार, एक उपाधी राजानं माझ्या अंगावर टाकून दिली आणि तुम्ही बिचारे परोपकारी माझी उपाधी काढून घेऊन जात आहे. म्हणून तुमच्यासारखा कोण उपकारी, असेच उपकार करते राव भैया चोरो. चोरालाही उत्तर मिळालं. चोराने तिथंच शालू फेकला, अंगावरचे वस्त्र फेकले आणि साधूच्या चरणाला लागून चारही चोर साधू झाले. सहज साधू थोर जाना कलियुगी, किंवा सहज बोलणे हितोपदेश करुणी सायास शिकविते. सहज बोलणं महात्म्याना. अरे राजाला परोपकाराचा उपदेश झाला आणि चोरांना काय उपाधी त्यागाचा उपदेश झाला. राजाचंही कल्याण झालं आणि चोराचंही कल्याण झालं. कोणामुळे? महात्म्यामुळे. तसे तुकोबाराय महात्मा होते, विनम्र होते. काय त्यांच्यासारखी विनम्रता कोणत्या कोणाच्या मध्ये नव्हती. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. परमेश्वराला त्यांनी लहानपण म्हणजे विनम्रता मागितली म्हणून दीन. दुसरा शब्द आहे रंक. रंक म्हणजे भिकारी. रंक म्हणजे काय? जो मागून खातो त्याला भिकारी म्हणतात. ज्याच्याजवळ स्वतःची कोणती संपत्ती नसते, जो दुसऱ्याच्या संपत्तीवर जगत असतो त्याला भिकारी म्हणतात. विठ्ठला रंक म्हणजे भिकारी. एका भिकाऱ्याची कथा सांगतो तुम्हाला. परदेशामध्ये जगामध्ये एक नंबरचा श्रीमंत व्यक्ती अल्बेर कामू नावाचा एक व्यक्ती होता. काय फॉरेन कंट्री मध्ये, बाहेरच्या देशामध्ये सुप्रसिद्ध असणारा व्यक्ती होता. जुनी गोष्ट आहे. अल्बेर कामू हा अतिशय श्रीमंत होता. एके दिवशी सकाळी 5 वाजता त्याच्या दरवाजावर एक भिकारी गेला आणि दरवाजा वाजवला. दरवाजा वाजवल्यानंतर त्याला उठायची इच्छा नव्हती. सुखी माणसं, राजा लोक लवकर उठतात का ते ब्रह्ममुहूर्तामध्ये? अरे दारू पिऊन पसरलेले कधी उठतील हे सांगता येत नाही. तर राजा आहे. हे भिकार चोट कधी एखाद्या दारू पिले यांचं उठायच्या ठिकाणा नाही, झोपायच्या ठिकाण नाही. आम्ही कीर्तन करून रात्री फिरत असतो इकडून तिकडून तिकडून इकडून. मस्त दिसतं आम्हाला रोड न पडले. मुक्काम पोस्ट तिथंच असतोय सकाळपर्यंत. काही उतरली की उठत निघतं. मग इकडं जायचं इकडंच निघतं. त्याला भाडत नसतं जायचं बुलकड म्हणून. उलट मग आम्ही गाडी उभी करून विचारतो की तुम्हाला जायचं कुठं होतं? मग ते म्हणे कुठं आलो आम्ही, आहे की नाही. त्याला जायचं असतं पाथरीला आणि त्याला झालं असते परभणीचा रस्ता इकडं. ते मला पाथरीला जायचं तुम्ही परभणीला चालले असं का? चला परत. तिथं कुठं पैसे लागतात परत जायला आणि परत फिरायला. सांगण्याचं तात्पर्य एक आहे, सुखी माणसं जे स्वतःला सुखी समजतात ते लवकर उठत नाही. विठ्ठला अरे बाबा हो, तुम्हाला साधारण एखाद्या आमदाराला कोणाला भेटायचं असलं गेले भेटायला,
तुम्ही त्याच्या चौकटीच्या बाहेर बसलेले असतात, साहेबाला भेटेल. ते आतलं म्हणतं साहेब अजून उठलेत नाही, 11 वाजलेले असतात. राक्षसी अवलाद त्या ठिकाणी रात्रभर जागते आणि दिवसा झोपते. विठ्ठला अरे काळे धंदे काळो खातच होत असतात, म्हणजे रात्रीमध्ये होतात. सर्व जगातले काळे धंदे रात्री चालतात. दिवसा नुसते दुकान उघडे असतात, दिवसा कोणताच व्यापार नसतो. बदमाश लोकांचा व्यापार नेहमी रात्री चालत असतो, हे लक्षात ठेवा. म्हणून दिवसा झोपतात ते, दिवसा झोपतात. मला काय म्हणायचं, मी सांगत होतो भिकाऱ्याचं एक सकाळी 5 वाजता आल्वेर कामूच्या दरवाजा पुढे, बंगल्या पुढे, राजमहालाच्या पुढे एक भिकारी दरवाजा वाजवत होता. त्याने आवाज दिला, कोण आहे? तो म्हणाला, मी भिकारी आहे, दरवाजा उघडा. ते म्हणे, दरवाजा? तुझा इतका अधिकार पोहोचला का भिकाऱ्यात आला की राजाचा दरवाजा उघडायचा? इतका अधिकार आहे का? नाही नाही, माझं काही नाही म्हणणं, मला फक्त दरवाजा उघडा, मी भीक मागायला आलेलो आहे, भीक मागायला आलेलो आहे. तो मला, मूर्खा, सकाळी दुसऱ्याच्या झोपा मोडायला आला का भीक मागायला आला? हे काय भीक मागायचा वेळ आहे काय? भिकारी म्हणाला, राजन महाराज, आम्हाला सल्ला देऊ नका, आम्हाला भीक केव्हा मागायचं असतं ते आमचं आम्हाला माहिती. राजा झाला म्हणजे काय झालं? आम्हाला कशाला सल्ला देता तुम्ही भिकाऱ्यांना? तुम्ही जर भिकारी असते तर तुमचा सल्ला मी मांडला असता की बा भिकाऱ्याला अनुभव आहे. तुम्ही राजा आहे, तुम्हाला कशाला भिकाऱ्याचा अनुभव आहे? ते म्हणे, तुला सांगतो ना, तीनदा कावड वाजू नको, मला मोकळं करा, मला जे काय द्यायचं देऊन टाका, मला मोकळं करा, मी दरवाजा वाजवतो. अरे याच्या तावडीतून सुटण्यासाठी ते उठलं कसं तरी अलमारीत गेलं. काय जेवढं दोन्ही हातात बसल तेवढं सोनं आणलं टाकलं याच्या जोडी. एकदा तर त्याच्यापासून बिशा सुटली, बरं होईल, हिनी धुन तरी जाईल, आपली झोप तरी मोडणार. त्याला घेतलं, भरपूर निघून गेलं. भिकारी हुशार का राजा हुशार? मागणारा हुशार पाहिजे. रंग काय? विठ्ठला उठला, त्याच्या बायकोनं उठावलं, तिनं आंघोळ केली, तिला अलंकार करायचे, तिचे पुरे अलंकार उचलून त्याला भिकाऱ्यात जोडी टाकले होते. ते बोले, माझे अलंकार? बोले, मला काय माहिती तुझे अलंकार? अरे हो हो, सकाळी भिकारी आला होता, त्याला तर दिले नाही, भिकारी गेला निघून. भिकाऱ्याचं काम झालं. झोपीत सकाळी उठल्याबरोबर कोण कोणाला काय देईल म्हणून भीक मागायचं असेल तर सकाळी गेलं पाहिजे, जो वाढणार आहे त्याच्याकडे. विठ्ठला रंग हे दुसरा राजा आहे. तुम्ही विश्वनाथ, दीन, रंग, आणि तिसरा शब्द आहे अनाथ. ज्याचं कोणी नसतं त्याला अनाथ म्हणतात. ज्याचं कोणी नाही जगामध्ये, माय नाही, बाप नाही, ज्याचं घर नाही, दार नाही, कशातच काही नाही, ज्याला विश्वामध्ये कोणी नाही उरलं परमेश्वराशिवाय, त्याला म्हणतात अनाथ. अनाथ ज्ञानी कोणी नाही त्याला